श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने खरंच पूर्ण व्हावी हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. तर आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. खरंच खूप माहितीपूर्ण असा व्हिडिओ आहे. जर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची सेवा सुरू करायची असेल पण नेमकं काय करावे, ती सेवा कशी करावी, योग्य पद्धतीनं सेवे करण्यासाठी काय महत्त्वाचं आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच व्हिडिओमध्ये नक्कीच मिळतील. खरंच ज्यांना कोणाला स्वामींची सेवा नित्य सेवा करायला सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी खरंच हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे. स्वामी सेवा सुरू करण्यासाठी मोठी पूजा किंवा खूप नियम लागत नाहीत. फक्त श्रद्धा, विश्वास आणि भावना खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. जी काही आपली सेवा आहे, नित्यसेवा आहे, ती करत असताना त्या सेवेवरती श्रद्धा आणि विश्वास असणं खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे. अनेक लोक स्वामींची सेवा करायला सुरुवात करतात पण काही चुका नकळत हाताने त्यांच्या होतात. तर आज आपण बघणार आहोत की योग्य पद्धत कोणती आहे आणि म्हणजेच स्वामींची सेवा कशी करावी योग्य पद्धतीनं. खूप काही मंत्र म्हणत तुम्हाला बसायचं नाही. म्हणजे स्वामी पण आपल्याला सांगत नाहीत की दररोज तुम्ही माझे हे मंत्र म्हणा, ते म्हणा, असंच करा, तसंच करा, तरच मी तुमची सेवा स्वीकारेल. स्वामींना आपण चालता बोलता नामस्मरण जरी केलं तरी पण स्वामी आपल्याला आपल्या त्या सेवेचं फळ नक्कीच देत असतात. फक्त आपली श्रद्धा, विश्वास आणि भावना महत्त्वाच्या आहेत. तर नित्यसेवा स्वामींची कशी करावी? दररोज नित्यनेमाने स्वामींची ही सेवा केल्याने तुम्हाला जीवनात कधीच कोणत्याच अडचणी येणार नाहीत. स्वामी सर्व अडचणीतून तुम्हाला नक्कीच काढतील. तर अत्यंत सोप्या पद्धतीनं तुम्हाला दररोज नित्यनेमाने स्वामींची सेवा करायची आहे. फक्त स्वामींचा गुरुवार हा आवडतीचा दिवस आहे म्हणून गुरुवारी विशेष सेवा करणं खरंच महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही जर त्या सेवेला सुरुवात केली तर नक्कीच तुम्ही ती सेवा कधीच जीवनात बंद करणार नाहीत. कारण स्वामींची सेवा देखील मनापासून करत असाल तर तुम्हाला अनुभव नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही. थोडक्यात म्हणजे स्वामी महाराजांच्या सेवेत येणं फार काही कठीण गोष्ट नाही किंवा काही अवघड गोष्ट नाही. पण स्वामींच्या सेवेमध्ये टिकून राहण्यासाठी फार मोठी अवघड गोष्ट आहे. बऱ्याच महिला काय करतात, 4 दिवस स्वामींची सेवा करतात, 5 दिवस सेवा करतात, 6 दिवस सेवा करतात, लगेच कोणालाच अनुभव येत नसतात सेवेचे. हळूहळू आपल्याला योग्य वेळ आली की स्वामी आपल्या सेवेचं फळ नक्कीच देत असतात. पण सेवेमध्ये सातत्य असणं खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे. म्हणून दररोज नित्यनेमाने सेवा करावी. कधीही सेवेमध्ये खंड पडू देऊ नका. स्वामी सेवा अनेक आहेत. स्वामींची ही सेवा कोणतीही सेवा करा, स्वामी सेवेचं फळ नक्कीच देत असतात. स्वामींच्या सेवेला वेळेचं महत्त्व अजिबात नाही. म्हणजे तुम्ही कधीही सेवा स्वामींची करू शकतात. तसं काही नाही की ह्याच वेळेमध्ये स्वामींची सेवा केली तरच स्वामी महाराज सेवा स्वीकारतात, असं अजिबात नाही. तुम्ही स्वामींचं चालता बोलता कधीही नामस्मरण करू शकतात. स्वामी महाराजांच्या सेवेला अंत नाही. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि विश्वास. स्वामींना कोणतीच महाग वस्तू किंवा मोठी पूजा गरजेची अजिबात नाही. तर तुम्हाला स्वामींची सेवा सुरू करायची आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरात असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर तुम्ही सेवेला सुरू करू शकता. जर तुमच्याकडे स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन नक्की स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो नक्की घ्या. दररोज नित्यनेमाने अगदी साध्या पद्धतीनं सेवा कशी करावी, तर दररोज सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करायची आहे. आंघोळ झाल्यानंतर आपली घरातली देवपूजा करून घ्यायची आहे. म्हणजेच आपले इष्टदैवत, कुलदेवी यांना स्नान घालायचं आहे, देवपूजा करून घ्यायची आहे. नित्यनेमाने आपलं देवघर स्वच्छ असावा, घर देखील स्वच्छ असावा. म्हणतात ना, जिथे घर स्वच्छ असतं तेथे लक्ष्मी नक्कीच नांदत असते. म्हणून आपलं नेहमी घर स्वच्छ असावा, आपला मेन उंबरठा स्वच्छ असावा. दररोज नित्यनेमाने आपला मेन उंबरठा स्वच्छ करून म्हणजे स्वच्छ पुसून घ्यायचा, छान रांगोळी काढायची आणि देवपूजा करत असताना प्रथम दिवा प्रज्वलित करायचा. प्रज्वलित करणे म्हणजे अग्नीच्या साक्षीने आपण आपली देवघरातली पूजा नक्की करावी. म्हणून अगोदर देवघरातला दिवा प्रज्वलित करून अगरबत्ती, धूप लावून मग देवपूजेला सुरुवात करायचं. देवपूजा झाल्यानंतर स्वामींच्या सेवेला सुरुवात करावी. आपली आधी कुलदेवतांची सेवा करावी. कुलदेवीच्या मंत्राचा जप नक्की करा. स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा करत असताना नित्यसेवेचं पुस्तक घ्यायचं आहे. ते तुम्हाला केंद्रामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात मिळून जाईल.
तर ती नित्यसेवेचं पुस्तक आणि आणखीन एक ग्रंथ घ्यायचा आहे म्हणजे स्वामी चरित्र सारामृत. हे 2 पुस्तकं तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे नित्यसेवा करत असताना. तर सेवा सुरू करत असताना स्वामी स्तवन अगोदर घ्यायचं आहे म्हणजे स्वामी स्तवन म्हणायचं आहे, पठण करायचं आहे. त्यानंतर सेवेला सुरुवात करायची आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामधले 3 अध्यायाचं दररोज नित्यनेमाने पठण करायचं आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचा जप करायचा आहे. 11 माळी या मंत्राचा जप नक्की करा. जर तुम्हाला 11 माळी या मंत्राचा जप करणं शक्य होत नसेल तर किमान 108 वेळा म्हणजेच 1 माळ या मंत्राचा जप नक्कीच करा. त्यानंतर तारक मंत्र अत्यंत प्रभावी असणारा हा मंत्र आहे. तारक मंत्र जीवनातल्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी या मंत्राचा प्रभावी असा शक्तिशाली हा मंत्र आहे. 11 वेळेस तारक मंत्र नित्यसेवेमध्ये नक्की म्हणावा. जर तुम्हाला शक्य होत नसेल तर किमान एकदा तरी तारक मंत्र नक्की पठण करावा. सकाळी संध्याकाळी असं दोन्ही टायमाला तारक मंत्र नक्की म्हणा. त्यानंतर झालेली सर्व सेवा स्वामी महाराजांच्या चरणी नक्कीच अर्पण करावी. स्वामी महाराजांची आरती नक्की दररोज नित्यनेमाने करावी. सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला स्वामी महाराजांची आरती तुमच्या घरामध्ये होणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. स्वामींना नित्यनेमाने नैवेद्य दाखवावा. जे काही तुमच्या घरामध्ये भाजी भाकरी दररोज बनवलेली असते त्याचा नैवेद्य दाखवावा किंवा साखर किंवा एखादं फळ दररोज नित्यनेमाने फळाचं किंवा साखराचं नैवेद्य नक्की स्वामी महाराजांना अर्पण करावा. तर अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीनं या प्रकारे स्वामींची सेवा म्हणजेच नित्यसेवा करावी. गुरुवारी विशेष स्वामींची सेवा करावी. स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करावा. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पूर्ण पठण करावे म्हणजे 1 ते 21 अध्याय आहेत त्याच्यामध्ये. तर 21 अध्याय पूर्ण पठण करावे. 1 ते 21 अध्याय गुरुवारी स्वामी महाराजांच्या केंद्रात किंवा मठामध्ये जाऊन स्वामींची आरती नक्की करावी. तर या प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं स्वामींची नित्यसेवा करावी. नक्की स्वामी महाराज योग्य वेळ आली की तुमच्या या सेवेचं फळ तुम्हाला नक्कीच देतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.